तुम्हाला पॅटर्न दिसत असेल ब्लाउजाचं, तर मी हे 40 मापाचं ब्लाउज आहे हे माप. तर 40 माप असलं की कसं माप घ्यायचं, तर बघा आता लांबी कशी घ्यायची हे बघा. ब्लाउजचं माप आता हे 14 आहे, तर 1 इंच वाढवून घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे 14.5 घेतलेलं आहे. 15 घ्यायचं असेल तर 15 पण तुम्ही घेऊ शकता. आणि बाही मेन म्हणजे बाही आता ही 6.5 घेतलेली. आता तुम्हाला बाहीचं माप जितकं घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता, कारण की कोणाला लांब आवडता, फॅशननुसार पण आवडत असतात ब्लाउज, म्हणजे बाही घ्यायला तर तुम्ही त्यानुसार बाही घेऊ शकता. तर मी आपण 40चं हे खाली जे तुम्हाला ब्ल्यू कलरचं दिसतंय तो अस्तर आहे आणि अस्तरवरतीच ब्लाउजचंच पॅटर्न मी ठेवलेलं आहे. तर तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला समजेल कटिंग कशी करायची आणि तुम्ही पण म्हणजे ब्लाऊज शिवायला लागणार. अस्तरवरतीच मी ब्लाऊजचं पॅटर्न ठेवलेलं आहे, तर त्याच्यावरच खडूने मार्किंग करून घेते. आणि खडूची मार्किंग करताना थोडं अर्धा इंचावर करायची आपल्याला, कारण की धुतल्यानंतर जे अस्तर आहे ते म्हणजे धुतल्यानंतर कमी होतं. तर म्हणून थोडं अर्धा इंच माप जास्त घ्यायचं आहे खडूनी मार्किंग करताना. आपल्याला अर्धा इंच सोडून आपल्याला मार्किंग करायची आहे. आणि दाखवल्याप्रमाणे ही बटन पट्टी आहे आणि ही कटोरी आहे. कटोरी जॉईन करायची असेल तर कटोरीचा भाग आहे जॉईन करायचा, आणि खालचा बटनचा भाग आहे. आणि आपण हा डासचा भाग आहे जे तो व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे, म्हणजे तेव्हा तुम्हाला समजणार आहे. आता हे 40 मापाचं ब्लाऊज आहे आणि साडीमधलं ब्लाऊज पीस आहे, तर म्हणजे कापड उरत नसतो, तर त्याच्यामध्येच आपल्याला कसं ब्लाऊज पीस बसवता येईल. तर इकडं 2 इंच जास्त घ्यायचे, कारण की आपण जाड बारीक होत असतो म्हणून. इकडचा भाग थोडा जास्त म्हणजे फिटिंगचा भाग असतो ना, तिथे 2 इंच आपल्याला वाढवून घ्यायचे. तर या पद्धतीने आपल्याला म्हणजे मार्किंग करून घ्यायची, जेवढे आपले ब्लाऊजची बाही असेल, कटोरी असेल. आणि इकडं बाहीकडून पण 1 इंच आपल्याला वाढवून घ्यायची, कारण की तिकडं 2 इंच आपण वाढवून घेतलेलं आहे. नंतर ब्लाऊज शिवल्यानंतर आपण मुंडा मोजून घेऊ किती आहे, आणि त्यानुसारच बाहीची आपण कटिंग करून घेणार आहोत. तर पुढे दाखवलंच आहे तुम्हाला कशा पद्धतीने करायचं. साडीवरचं ब्लाऊज आहे आणि हे अस्तर घेतलेले मीने, आणि ब्लाऊजचं पॅटर्न आहे, त्याच्यावरच आपण ब्लाऊज पीस कटिंग करणार आहोत. तर त्याला खडूने मी पूर्ण हे करून घेतलेले आहे. आणि घडी बघा ह्या पद्धतीने केलेली आहे. हे बघा डबल घडी केलेली आहे आपण, एका साईडने डबल फोल्ड. आणि आता खडूने आपण मार्किंग करून घेतलेली आहे. आता खडूच्या मार्किंग पासून आपल्याला करायचं आहे. आणि इथं बघा 2 इंच जास्त घेतलेले आहे फिटिंगमध्ये, 2 इंच, कारण की आपण जाड बारीक होत असतो, कधी तब्येत उतरते, कधी जाड कधी बारीक, तर आपण 2 इंच मी जास्त घेतलेले आहे. जिथं जिथं खडूची मार्किंग आहे ना त्याच पद्धतीने फक्त थोडंसं अर्धा इंच आहे ना जास्त घ्यायचं आहे, कारण की हे धुतलेलं कापड आहे आणि हे बिना धुतलेलं कापड आहे. आपल्याला फक्त अर्धा इंच आहे ना जास्त घ्यायचे, कारण की हे धुतलेलं कापड आहे आणि हे धुतलेलं नाही आहे. हे बघा मागचा भाग कटिंग झालेला आहे आणि इथं आपण टक्स लावणार आहोत. इथं आपण मार्किंग करून घेतलेली, आणि मला गळा अजून मोठा घ्यायचा आहे. आता कटोरी कापून घेणार आहोत, असा हात ठेवायचा आहे आणि इथून थोडंसं हे बघा अर्धा इंच मी जास्त घेते, तुम्ही बघत असणार. आणि आता इथून
थोडंसं अर्धा इंच थोडंसं जास्त घ्यायचं आहे, कारण की धुतल्यानंतर आपलं जे अस्तर आहे, जे कॉटनचं अस्तर आहे ते कमी होऊन जातं, म्हणून आपल्याला अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे. कोणाला खूप ब्लाऊज पीस शिवण्याची म्हणजे आवड असते, तर तुम्ही स्किप न करता व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला सर्व आयडिया येणार आहे. हळूहळू बिना माप घेता तुम्ही ब्लाऊज शिकू शकता, कारण की काय म्हणजे काही ना म्हणजे माप कळत नाही कसं घ्यायचं काय घ्यायचं, तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघायचे. कोणाची आर्थिक परिस्थिती खूप नाजूक असते, तर ब्लाऊज पीसची शिलाई द्यायला पण पैसे नसतात, तर आपण स्वतःचे ब्लाऊज पण ह्या पद्धतीने शिवू शकतो. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. आपले जरी ब्लाऊज घरी शिवले तर ब्लाऊजांची म्हणजे प्राईस तुम्हाला माहिती असेल, 250-300. तर मी अशाच पद्धतीने घराच्या घरी शिकलेली आहे. तर तुम्ही पण याची उंची म्हणजे आपले ब्लाऊज शिवू शकणार. आता ह्याच ब्लाऊजची म्हणजे 6 शिलाई तुम्हाला माहिती असेल किती घेता. तर हे कॉटन, हे धुतलेला भाग आहे, हा जो धुतलेला भाग आहे हा, आणि हा कॉटन आपण म्हणजे कोर आहे, म्हणजे धुतल्यानंतर ते माप बरोबर येणार आहे. आणि आपल्याला बाहीची म्हणजे लांबी किती घ्यायची तर आपल्यावर आहे. आता बघा, हे आपण उद्या कटिंग करू. आता हे बघा, हे पॅटर्न ठेवलेलं आहे, अस्तर आपण कटिंग करून घेतलेलं आहे, आणि अस्तर ब्लाऊज पीस घेतलेलं आहे, आणि 1-1 इंचाचं जास्त घ्यायचं आहे आपल्याला ब्लाऊज पीस. तर 1-1 इंचाचं आपल्याला जास्त कटिंग करून घ्यायची आहे. तसं आपण आता 1-1 कटिंग करून घेऊ भाग. आता इकडं डिझाईन आहे, हे बघू शकता, डिझाईन दिसत असेल तुम्हाला. तर हा आपण बाहीचा भाग कापून घेणार आहोत. हे बघा, हे बाहीचं आपल्याला कटिंग झालेलं आहे. हे बघा, इकडं थोडं जास्त माप घ्यायचंय, कारण की शिवताना इकडं तिकडं होतं म्हणून. शिवताना बरोबर येऊन जाणार ते. थोडं जास्त कटिंग करून घेतले. बघा, आपलं ब्लाऊज कटिंग झालेलं आहे. अस्तर आणि ब्लाऊज पीस आपण कटिंग करून घेतलेले, आणि आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टिचिंग दाखवणार आहे. तर बघा, आता मला गळा जास्त पाहिजे. बघा, आता हा 9.5चा गळा होता, तर मला आता 11चा गळा पाहिजे, मोठा गळा. तर मी वाढवून घेणार आहे. या पद्धतीने आपल्याला गळा वाढवून घ्यायचा आहे. तुम्हाला डिझाईनमध्ये घ्यायचं असेल तर डिझाईनमध्ये पण तुम्ही घेऊ शकता. या पद्धतीने आपल्याला असं गोल गळा वाढवून घ्यायचा आहे. बघा, बरोबर 11चा गळा येतोय आपला, आणि इथं आपण डास मारून घेणार आहोत. उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टिचिंग दाखवणार आहे कशा पद्धतीने करते. तर ब्लाऊज पीसवरच ब्लाऊज पीस ठेवून मी कटिंग केलेली आहे. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टिचिंग दाखवणार, तर नक्की स्किप न करता बघायचा आहे हा व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आजचा, तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. आणि अशाच नवीन ब्लाऊज कटिंग करताना मी दाखवणार आहे, तर तुम्ही बघूनच शिकून जाणार आहे. तर चला,
व्हिडिओ आवडला असेल